नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संभुतस्स. श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिका आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे धम्मसंगांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मी धर्मपाल साळुंके आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. खूप चांगल्या प्रकारे आपण धम्मश्रवण करत आहात. ह्या चॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने आपण धम्म ऐकत आहात. बरोबर, धम्म खूप मोठा आहे, काही खूप सोपा पण आहे, थोडा जटिल पण आहे, समजण्याची फार गरज सुद्धा आहे. आपल्याला ज्या भिक्षू संघाचं म्हणा, ज्या शिक्षकाचं शिकवणं आवडत असेल नक्कीच त्यांच्याकडनं खूप चांगल्या प्रकारे धम्म ऐकला पाहिजे. काही प्रश्न असतील तर नक्की ते विचारले सुद्धा गेले पाहिजेत. ठीक आहे, खूप छान पद्धतीने धम्म शिकण्यासाठी, धम्म पालन करण्यासाठी अजिबात कुठलाच आळस नको. ठीक आहे, आता आपण खूप चांगल्या पद्धतीने धम्म ऐकत आलेलो आहोत. खूप चांगले चांगले सुत्तांना हात सुद्धा लावत आहोत. पालीच्या संदर्भातून त्याला बघत आहोत, शिकण्याचा समजण्याचा प्रयत्न करत आहोत. पण याला आता इम्प्लिमेंट पण करायचं आहे. बरोबर, आज उपोषणाचा हा दिवस आहे, कार्तिक पौर्णिमा आहे. श्रद्धासंपन्न लोकांनी चांगल्या प्रकारे उपोषण सुद्धा घेतलेलं असेल. किती लोकांचा आज उपवास होतो सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये की आमचा आज उपवास होतं. बरोबर, आणि आता वर्षावास संपलेला आहे, समजा कठीण चिवर पण झालेला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये पण आठवड्यातून एकदा तरी आम्ही उपवास घेऊ असं कोण कोण अधिष्ठान करत आहे कृपया सांगा. एक कमेंट होती की सर अधिष्ठानाबद्दल सांगा, कशा प्रकारे आपण अधिष्ठान केलं पाहिजे. नक्कीच चित्ताला कुशल करण्यासाठी, चित्तातले विकार करण्यासाठी, अजून चांगले कुशल कर्म करण्यासाठी एक गोष्ट करायची, एक गोष्ट ठरवायची आणि एकदम 100% वीर्य गाजवून परिश्रम करून त्याला पूर्ण करायची. हेच अधिष्ठान आहे, एकदम सोप्या भाषेत. मग आता अधिष्ठान कसलं असू शकतं? दान कर्म करण्याचं, पुण्यकर्म करण्याचं, शील पालन करण्याचं, सगळं आपण साईडला राहू देऊ. आपण शीलावरती फोकस करूया. पंचशील होत नसेल तर पंचशील पूर्णपणे पालन करण्याचा मी प्रयत्न करेल, आज उद्या परवा अशा प्रकारे. आठवड्यातून एक दिवस अष्टशिलाचं काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करेल, असं अधिष्ठान घ्यायचं आहे. बरोबर, अशा प्रकारे मी पुढे सांगेलच कशा प्रकारे आपण अधिष्ठान घेऊ शकतो. आजचा विषय फार महत्वाचा आहे. मला माहिती आहे की हा व्हिडिओ जास्त करून उपासिका वर्ग जास्त बघतात, गृहिणी वर्ग जास्त बघतात. बरोबर, आणि खूप सारे खरं तर बुद्धांनी खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना धम्म सांगितलेला आहे. पण संसार कसा करावा, खूप चांगल्या प्रकारे गृहस्थ जीवन कशा प्रकारे जगलं गेलं पाहिजे, बुद्धांनी याच्यावर खूप सुत्त सांगितले गेलेले आहेत. आता आपण विशाखा यांच्याबद्दल बघत होतो, त्यांना सुद्धा काही गोष्टी सांगितल्या गेल्यात. आज आपण एक सुत्त बघूया, त्याच्यामध्ये भगवान गॅरंटी पण देत आहेत आणि सांगता पण येत की जर असे काही गुण तुमच्यामध्ये असतील ना, तर ह्या जगामध्ये तुमची वावा होते, तुम्ही प्रसन्न होतात आणि तुम्ही विजयी होतात, म्हणजे तुम्ही सक्सेसफुल होतात अशा प्रकारे. बरोबर, पण असे पण काही कम्म आहे, असं काही तुम्ही केलं, असं काही ड्युटीज तुम्ही केल्या, तर ह्या जगाचं तर राहू द्या, तुम्ही ह्या जगाच्या नंतर सुद्धा तुम्ही खूप विजयी असाल असं बुद्ध म्हणतात. मग हे सुद्धा आता कोणासाठी आहे? हे सुद्धा आहे गृहिणींसाठी, उपासिकांसाठी हे सुद्धा आहेत. मग आता काही गृहिणी म्हणतील, अरे काय भगवान बुद्ध तर फक्त काय महिलांना सांगतात का, तुम्ही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, पतीची सेवा केलं पाहिजे, तुम्ही घरदार सांभाळलं पाहिजे. आता समोर कोण बसलंय ना, त्याच्या उद्देशाने बुद्ध धम्म सांगतात, भगवान धम्म सांगतात. समोर उपासक बसला असेल, बरोबर, त्या उपासकांसोबत अजून बाकीचे उपासक बसलेले असतील, खूप सारे गृहस्थ बसलेले असतील. बरोबर, मग त्यांच्या उद्देशाने, त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह मधून, त्यांच्या दृष्टिकोनातून धम्म सांगितलं जाईल. बरोबर, समोर आता विशाखा माता बसलेली आहेत. विशाखा मातेसमोर अजून खूप साऱ्या गृहिणी बसलेल्या असतील, उपासिका बसलेल्या असतील, त्यातले काही स्वतःपन्न असतील किंवा त्यातले काही स्वतःपन्न नसतील. बरोबर, म्हणून बुद्ध सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये सगळ्यांना उद्देशून धम्म सांगतायत. बरोबर, म्हणून काही काही सुद्धा उद्देशून सांगितलेले असतात, स्पेसिफिक गृहिणींसाठी, उपासिकांसाठी. काही स्पेसिफिक हे माणसांच्या अँगलने म्हणा, गृहस्थांच्या अँगलने म्हणा, उपासकांच्या अँगलने म्हणा सांगितले गेलेले असतात. तर असं कधी कोणाला वाटत असेल, अरे आम्हाला किती काम आहे, बुद्ध म्हणतात फक्त गृहिणींनी असंच केलं पाहिजे, असं नाहीये. तर पुरुषांनाही बरंच काही सांगितलं गेलेलं आहे, भविष्यामध्ये आपण ते सुद्धा बघूया. ठीक आहे, अशा प्रकारे खूप छान सुद्धा आहे. श्रद्धासंपन्न लोकांना खूप चांगल्या प्रकारे समजेल, कळेल, आणि आपण स्वतःचं परीक्षण करायचं आहे की बाबा मी कुठे बसते, मी कुठे आहे किंवा आम्ही कुठे बसतोय. बरोबर, पुरुषांनाही तितकंच लागू होतं. बरोबर, हे वाईस वर्षाच आहे. जरी उद्देशून समोर विशाखा माता बसलेल्या आहेत, त्यांना हे सांगतायत, पण पुरुषांना म्हणा, गृहस्थांना, उपासकांना सुद्धा हे तेवढंच महत्वपूर्ण आहे, तेवढंच ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे, आपण हे सुद्धा बघूया.
लवकरच धम्मसंगायांचे प्रकाशन पुढच्या आठवड्यापर्यंत अवेलेबल असेलच. भगवान बुद्धांच्या अग्रभिक्षुणी अग्रश्राविका यांच्याबद्दल हे पुस्तक आहे. खूप छान प्रकारे याच्यामध्ये माहिती दिली गेली आहे. खूप प्रेरणा देणारं हे पुस्तक आहे. हे पुस्तक ऑलरेडी इतर खूप भाषांमध्ये आहे, पालीमध्ये पण आहेत, पण एका ठिकाणी सगळं याला संग्रहित करून मराठीमध्ये आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पालीचे खूप सारे संदर्भ आणि खूपच सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केले गेला आहे माझ्याकडनं. नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये हे आपल्या सगळ्यांना अवेलेबल असेल. या सुत्ताचं नाव आहे पठम इध लौकिक सुत्त. इध लौकिक सुत्त अशा प्रकारे. मग आता समोर विशाखा माता बसलेल्या आहेत. विशाखा माता येतात आणि ही सुत्त सांगितलं गेलं आहे पुब्बा राम मध्ये. मिगार मातू पासादे. कोणाला माहिती आहे का विशाखा मातेला मिगार माता का म्हणतात म्हणून? ठीक आहे, कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, आता पुब्बा राम कसं बांधलं गेलं ना याची पण खूप छान स्टोरी आहे, आपण बघूया पुढे. आता विशाखा माता आता भगवान बुद्धांना भेटायला आलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे भगवंतांचे वंदन करून विशाखा माता एका ठिकाणी बसलेत आणि आता भगवान विशाखा मातेला यांना उद्देशून काहीतरी सांगतायत बरं का. आता विशाखा माता ऑलरेडी स्वतःपन्न आहेत बरोबर, त्यांना सांगायची काय गरज, ते पण परिपक्व आहेत, होतीलच पुढे बरोबर. पण त्यांच्यासोबत आलेले भरपूर व्यक्ती असतील, गृहिणी असतील, म्हणून कोणाचं मंगल होईल भलं होईल म्हणून असं एक उद्देशाने सांगितलं गेलेलं असतं बरोबर. ठीक आहे, आता भगवान म्हणतात चतुही खो विसाखे धम्मेही समन्नागतो मातुगामो इध लोक विजयाय पटिपन्न होते. की जर एखाद्या गृहिणीमध्ये मातुगामो म्हणजे एखाद्या आईमध्ये, एखाद्या बहिणीमध्ये, एखाद्या गृहिणीमध्ये जर ह्या 4 गोष्टी असतील ना तर इध लोक, ह्या लोकांमध्ये ते विजयी असतील, सक्सेसफुल असतील, सुखामध्ये असतील, प्रसन्न असतील, शांत असतील असं. मग कुठले आहेत? अहिंसा लोको आरब्ध होते आणि खूप चांगल्या प्रकारे ते प्रगती सुद्धा करते असं भगवान म्हणतात. मग कसं? इध विसाखे कुठले 4 आहेत ते? मातुगामो सुसंविहित कंबंतो होते, संगहित परिजनो तू मनापंग चरती संभतंग अनुरखती. हे 4 क्वालिटीज जर एखादा गृहिणीमध्ये असेल तर ती खूप चांगल्या प्रकारे संसार पण करू शकते आणि ह्या जगामध्ये म्हणजे संसारामध्ये ह्या लाईफमध्ये खूप चांगल्या प्रकारे ती सक्सेसफुल असू शकते, सुखामध्ये राहू शकते असं बुद्ध म्हणतात. मग भगवान पुढे सांगतात सुसंग विहित कंबंतो म्हणजे काय. आता भगवान आता याला एक्सप्लेन करता येतं. ही पहिली क्वालिटी कोणती आहे तर बाबा ही आहे. मग आता याला एक्सप्लेन करतायत कसं. इद विसाखे मातुगामो ये ते भत्तू अभ्यंतरा कंबंता. म्हणजे भत्तू म्हणजे नवरा, समजा पती. पतीच्या घरी गेल्यानंतर पती जे काही काम सांगतोय, ठीक आहे, काम सांगतोय किंवा घराचा काही बिझनेस आहे बरोबर, तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ते इन्व्हॉल्व आहे बरोबर. एखादी गृहिणी खूप चांगल्या प्रकारे इन्व्हॉल्व आहे. मग आता उदाहरण कसं दिले बघा. उन्नाती कप्पासी वा. उन्नाती म्हणजे काय की बाबा ऊन काहीतरी बनवणं आहे किंवा कापसाचं काहीतरी बनवणं आहे. बघा 2600 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. तेव्हाच्या काय चालीरीती असतील, तेव्हा कशा प्रकारे गृहिणी घरामध्ये काय काय काम करत असतील त्याचे काही उदाहरणं दिलेले आहेत बरोबर. आताची आपण उदाहरणं याच्यामध्ये टाकू शकतो की हो आपण असं असं केलं पाहिजे. घरामध्ये हात खूप चांगल्या प्रकारे घरादाराच्या कामामध्ये हात लावणं. बिझनेस असेल आपला तर बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं, दक्ष होणं त्याच्यामध्ये, अनलसा अजिबात आळस करू नये आणि विमर्शाय इन्व्हेस्टिगेशन असलं पाहिजे की बाबा कशा प्रकारे आपण याला वाढवू शकतो, कसा लॉस कमी करू शकतो, हे काम अजून कसं चांगलं होईल पुढे. अलंकातुंग अलंग संविधातुंग खूप चांगल्या प्रकारे जमलं सुद्धा पाहिजे आणि खूप चांगल्या प्रकारे ते इतरांकडून करून सुद्धा घेतलं पाहिजे. अशी क्वालिटीज एखाद्या गृहिणीमध्ये असेल ना तर तिचं नक्कीच भलं होईल. पहिली क्वालिटी फार सोपी होती, खूप समजायला पण सोपी आहे. घरातल्या कामांमध्ये दक्ष असणं, अजिबात आळस नसणं, आपल्या वाट्याला जे कामं आले ते कामं खूप चांगल्या पद्धतीने करणं. घरातला काही बिझनेस असेल समजा बरोबर, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं बरोबर, खूप चांगल्या प्रकारे आपलं इनपुट देणं आणि कशा प्रकारे त्याला वाढवता जाईल किंवा इतरांकडनं कशा प्रकारे ते काम करून घेता येईल बरोबर, मॅनेजमेंट करणं त्याला. हे क्वालिटी आपल्यामध्ये असल्या पाहिजे. ही आहे पहिली क्वालिटी. ही क्वालिटी जर असेल तर ह्या लोकांमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रसन्न पद्धतीने प्रगतिशील ती उपासिका राहील असं बुद्ध सांगतात. आता दुसरं काय आहे बघा. संगहित परिजनो म्हणजे काय. इद विसाखे मातुगाम योसो भत्तू अभ्यंतरो अंतजनो. की भत्तू म्हणजे आता सासरी गेल्यानंतर, नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर अंतजनो म्हणजे घरामध्ये काम करणारे काही लोक असतील, हाऊस हेल्प असेल, मेड्स असतील, यांचं कसं
दासाती वा पेसाती वा कम्म कराती. आपल्याकडे काही नोकर साकर असतील, काही लोक मदतीला येत असतील, यांचं आहे ना, तेसंग कथंच कथतो जानाती अकथंच कथतो अकथंच अकथतो जानाती. का त्यांना काही दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे खूप चांगल्या प्रकारे जाणलं पाहिजे. मग गिलान कानंचंग बलाबलं जानाती खादनीयं भोजनीयंच पंचसेनं संविभजते. काय शॉर्टकटमध्ये काय बघा, जर आपल्याकडे काही हाऊस हेल्प येते, मेड येत आहेत, तर त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी सुद्धा घेतली पाहिजे. बरोबर बघा, नक्कीच आपण त्यांना पैसे देतो त्या काम करण्याचे, ते काम सुद्धा करतात, पण एखाद्या प्रकारचा कृतज्ञ भाव सुद्धा असला गेला पाहिजे. बरोबर, पैशांच्या पलीकडे सुद्धा एक नातं असलं पाहिजे असं बुद्ध सांगतात. आता त्यावेळेस श्रीमंत लोक असतील, त्याच्या आता विषय काय, यांच्या घरी तर 500-500 दासी असायचे. बरोबर, मग त्यांचं पण खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे असं भगवान सांगतायत. बरोबर, आपल्याकडे पण एखाद कोणी मेड येत असेल, बरोबर, तर तिची पण चांगल्या प्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे असं बुद्ध सांगतायत, भगवान सांगतायत. बरोबर, ही झाली दुसरी क्वालिटी. तिसरं काय बघा, कथंच विकासे कथंच विसाखे मातुगामो भत्तुंग मनापंग चरती. आता हे थोडंसं कठीण होऊ शकतं हा काही लोकांना समजायला. मी पुढे ते पण एक्सप्लेन करतो कसं कसं. इथं विसाखे मातुगामो यंग भत्तुंग अमनाप संखातं तं जीवित हेतुपी न अज्झाचरती. एवं को विसाखे मातुगामो भत्तू मनापंग चरती. कसं, आता याचा शब्दशः अर्थ होतो की पतीच्या मनासारखं. बरोबर, पतीच्या मनासारखं वागणं. ठीक आहे, कसं की बाबा जे भत्तू अमनाप संखातं, जे पतीला आवडत नाही किंवा पतीच्या मनाविरुद्ध आहे ना, तंग ते जीवित हेतुपी म्हणजे जीव गेला तरी ते नाही केलं पाहिजे, तसं आचरण नाही केलं पाहिजे. आता थोडंसं कठीण होऊ शकतं हे. बरोबर, कसं, पण याला आपण ह्या अर्थानं घेऊ, नवरा म्हणतो म्हणजे तेच करायचं का, असा अर्थ घेऊ नका एकदम एक्स्ट्रीम मध्ये. याला आपण असं घेऊया सध्या की बाबा संसारासाठी काय योग्य आहे ना, बरोबर, ते आता दोघांचं काम आहे. बरोबर, नवराचं म्हणजे पतीचं पत्नीचं दोघांची ही कामं आहेत की बाबा संसार कसा चांगला चालला गेला पाहिजे, याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. तर ते दोघांनी खूप चांगल्या प्रकारे केलं गेलं पाहिजे आणि याच्या विरुद्ध असं काही करता कामा नाही. ठीक आहे, पण या ठिकाणी शब्दशः अर्थ होतो पतीच्या मनासारखा. याच्या मागचा आपण थोडं बॅकग्राऊंड बघूया की का म्हणतायत असं. बरोबर, 2600 वर्षा पहिले, अरे 100 वर्षा पहिले महिलांची अवस्था बघा, 200 वर्षांपहिले भारतामध्ये महिलांची अवस्था बघा. का इतके समाज सुधारक आपल्या भारतामध्ये म्हणा आणि स्पेशली महाराष्ट्रामध्ये झालेत, याचा पण एक इतिहास आहे ना. बरोबर, कारण आहे ना, आता 2600 वर्षा पहिले कसं, बरोबर, की सनातन संस्कृती लोक म्हणतात की कसं महिलांना तर शूद्र समजलं गेलेलं आहे, पण तरी बुद्धांच्या धम्मामध्ये समजा इतकं फ्रीडम होतं की उपासिका जाऊन भगवंतांचे धम्म ऐकायचे खूप चांगल्या प्रकारे. बरोबर, आता इथे ज्या गोष्टीचे वर्णन केलेलं आहे, बरोबर, हा एक पितृसत्ताक पुरुष प्रधान संस्कृती आपल्याला नक्कीच दिसते, एकदम बरोबर आहे. पण तेवढंही स्वातंत्र्य आहे एका उपासिकेला की ती जाऊन बुद्धांचा धम्म ऐकू शकते, त्याचं पालन करू शकते, आपल्या मनाने भिक्षू संघाला घरी बोलवू शकते, भोजन दान करू शकते. हे तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. बरोबर, म्हणून असं काय एखादं वाक्य आलं की बाबा पतीच्या मनासारखंच केलं पाहिजे, तर थोडंसं जर कोणाला काही वाटत असेल तर अजिबात ते लावून घेऊ नका. हे संसार कसा चांगल्या प्रकारे चालला गेला पाहिजे असंच बुद्धांचं सांगणं आहे. आणि हे 2600 वर्षा पहिले सांगितलं गेलेलं आहे. बरोबर, आता जर हे सांगितलं गेलं तर एखाद दोन शब्द मागे पुढे होऊ शकतात. बरोबर, जर बुद्ध आता काय सांगतील तर आताच्या समाज रचनेमध्ये जेव्हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला इक्वॅलिटी दिसते, बरोबर, तेव्हा ठीक आहे, समजणारे याला खूप चांगल्या प्रकारे समजून सुद्धा घेतील. ठीक आहे, आता चौथी क्वालिटी आहे संभतं अनुरक्षते. याचा अर्थ काय, यद विसाखे मातुगामो यंग भत्ता आहरती धनं वा धैयं वा रजतं वा जातरूपं वा तं आरख्येन गुत्तिया संपादेती. काय होतंय, आता पती जे काही कमवून आणत आहे, ठीक आहे, काय आहे ते, धन असेल, धान्य असेल, जात रूप असेल, रजत असेल, सोनं चांदी, एखादं दागिना असेल, एखादं महागडी वस्तू असेल, त्याला खूप चांगल्या प्रकारे आरख्येनं त्याचं चांगल्या प्रकारे रक्षा करते, त्याला गुत्तिया त्याला गुप्तपणे सांभाळून ठेवते, रक्षा करते, सांभाळून ठेवते, छान प्रकारे त्याची व्यवस्था करते, छान प्रकारे त्याला ठेवते असं. नंतर तथ्यच होती अधुत्ती. अधुत्ती म्हणजे काय, धूर्त नाहीये,
बरोबर, धूर्त नाहीये. जर काही लोकांचा स्वभाव असेल परस्पर काहीतरी करायचा, तर असा धूर्तपणा नाहीये. अथेनी, चोरी करणारे नाहीये. असोंडी, सोंडी म्हणजे काय, की जो नशापत्ता करतो, दारू वगैरे घेतो वगैरे, असा नशापत्ता करणारी नाहीये. म्हणजे किंवा इतर काही वस्तूंमध्ये, इतर काही वाईट सवयींमध्ये त्याला खर्च करत नाहीये. बरोबर, ते धनसंपत्ती जी पतीने कमवून आणलेली आहे, जी घरासाठी आहे, संसारासाठी आहे, तिला व्यर्थपणे त्याला वाया घालवत नाहीये. आणि अविनाशिका, त्याचा विनाश करत नाहीये. बरोबर, नको त्या गोष्टींमध्ये खर्च करत नाहीये किंवा संपत्तीचा, पैशांचा विनाश करत नाहीये. असे काहीतरी गुण जर ह्या उपासिकेमध्ये असेल ना, तर नक्कीच ही उपासिका खूप चांगल्या प्रकारे ह्या लोकांमध्ये, ह्या जगामध्ये, ह्या संसारामध्ये खूप चांगल्या प्रकारे विजयी होऊ शकते. म्हणून इमे ही खो विसाखे चतुही धम्मे ही समन्नांकतो मातुगामो इथे लोक विजयाय पटिपन्नो होती अयंस लोक आरब्ध होती. खूप चांगल्या प्रकारे ह्या लोकांमध्ये, या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रगती करू शकते, असं भगवान म्हणतात. मग आता हे गुण तर असलेच पाहिजे. हे तर बेअर मिनिमम ही कॅटेगरीज आहे. बरोबर, रिक्वायरमेंट आहे. त्याने तर संसार चांगला होणारच नाहीये. जर याच्यापैकी एक पण कमी असेल तर समजा. बरोबर, ठीक आहे. मग आता धार्मिक लोकांसाठी भगवान माहिती पुढे एक स्टेप जाऊन अजून काहीतरी सांगतायत, जे फार महत्वाचं आहे. आता आपण बघितलं ह्या लोकांमध्ये, म्हणजे ह्या जन्मामध्ये, बरोबर, पण आता परलोकासाठी काय आहे, बरोबर, निब्बाणासाठी काय आहे, त्यावर भगवान बघा काय म्हणतात. आता विसाखे चतुही खो विसाखे धम्मेही समन्नागतो मातुगामो परलोक विजयाय पटिपन्नो होती परलोको आरब्ध होती. कसं बघा, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपला एकच हेतू आहे की ह्या भवसंसारातून कशा प्रकारे मुक्त व्हायला पाहिजे, जे बुद्धांनी सांगितलंय, आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. बरोबर, मग ह्या यह लोकानंतर सुद्धा परलोक तर आहेत. समजा परलोक म्हणजे काय, या जन्मानंतर किंवा याच्या नंतर काय, पटिसंधी नंतर काय, पुढच्या. बरोबर, मग त्यासाठी काहीतरी काम केलं गेलं पाहिजे. म्हणून ते 10 पारामी आहे, म्हणून ते 10 कुशलकर्म आहेत वेगळे वेगळे. मग आता भगवान म्हणतात की हे 4 प्रकारचे गुण जर असतील ना, तर ते परलोकामध्ये सुद्धा विजयी होऊ शकतात. बरोबर, कसं, इद विसाखे मातुगामो श्रद्धा संपन्न होती, शील संपन्न होती, त्याग संपन्न होती, पय्या संपन्न होती. बघा, 4 क्वालिटीज असले पाहिजे. श्रद्धा संपन्न, शील संपन्न, त्याग संपन्न, पय्या संपन्न. आता हे आपण एक एक खूप चांगल्या प्रकारे बघू. काय म्हणतात मग भगवान, कथंच विसाखे मातुगामो श्रद्धा संपन्न होती. श्रद्धा संपन्न होती म्हणजे काय, श्रद्धा काय आहे. इथं विसाखे मातुगामो सद्दो होती, सद्दहती तथागतस्थ बोधिंग, जिच्या मनामध्ये श्रद्धा आहे. बरोबर, बघा, श्रद्धे 5 बळ आपण बघितले, खूप आधी बघितलेत. बरोबर, तेव्हा पहिलं बळ आहे श्रद्धा बळ. कसं आहे, चित्त जर खराब असेल ना, चित्तामध्ये श्रद्धा उत्पन्न झाले तर चित्त निर्मळ होतं. उदाहरण काय बघितलं होतं आपण, की एक पाण्याचा घडा आहे, ते पाणी थोडं मळकट आहे, थोडं घाण आहे. बरोबर, त्याच्यामध्ये आपण तुरटी टाकली किंवा एखादा असा दगड जो पाणी शुद्ध करतो, तो टाकला की सगळा मळ हा खाली बसतो तात्पुरता. सगळा मळ हा खाली बसतो तात्पुरता. बरोबर, तसंच आहे. तसं चित्त हे खराब झालेलं आहे, सध्या अशुद्ध आहे, पण श्रद्धा बीज टाकलं ना, तर चित्त थोडं शांत 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 होतं. म्हणून श्रद्धा फार महत्वाची आहे. श्रद्धा असल्याशिवाय तुम्ही दान देऊ शकत नाही, तुम्ही शील पालन करू शकत नाही, समाधी आणि प्रज्ञा तर सोडूनच द्या. बरोबर, म्हणून मग पुढे भगवान म्हणतात, इति पीस भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्ध भगवाती. खूप चांगल्या प्रकारे बुद्ध गुण मागच्या एका व्हिडिओमध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. कृपया जाऊन ते बघा, खूप डिटेलमध्ये सांगितलं गेलं, ते प्लीज जाऊन बघा. ठीक आहे. आता की बुद्धांच्या गुणांमध्ये खूप चांगल्या प्रकारे श्रद्धा असली पाहिजे. बुद्धांच्या गुणामध्ये, धम्माच्या गुणामध्ये, संघाच्या गुणामध्ये खूप चांगल्या प्रकारे श्रद्धा असली पाहिजे. तेव्हा जाऊन ती उपासिका श्रद्धा संपन्न आहे असं म्हणता येईल. ओके, आता आपल्याला स्वतःला विचारायचं आहे की आपण खरोच श्रद्धा संपन्न आहोत का. बरोबर, आता तुम्हाला जर ह्या एक एक शब्दाचा अर्थ माहिती नसेल ना, मग श्रद्धा काय, मग तिथं अंधश्रद्धा झाली आहे. लोकविदू या शब्दाला अंडरलाईन करून मी सांगतोय. लोकविदू काय, हे मी मागे पण सांगितलंय, मगाशी बरेच लोकांनी प्रश्न पण केला, आणि लोक अडकून जातात देवता स्वर्ग नरक मध्ये. हे एवढं कामाचं नाहीये. बुद्ध धम्म संघामध्ये श्रद्धा ठेवा आणि शील समाधी पय्येचा अभ्यास करा, बस.
अजिबात देवता, नरक, स्वर्ग बिर्गमध्ये आपला टाइम वेस्ट करायचा नाहीये. ठीक आहे. सील, समाधी, पय्या म्हणून लोकविदू शब्दावरती मी फोकस केला. मागे पण बऱ्याचदा म्हटलेलं आहे. आता ह्या जर गोष्टी आपल्याला क्लिअर नसतील, समजलेल्या नसतील, तर नक्की आपण विचिकित्सेमध्ये सकाळ दिठ्ठीमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे गुरफटलो गेलेलो आहे आणि भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे धम्म समजून घेता येणार नाही. मग श्रद्धा काय आहे? बुद्धांच्या गुणांमध्ये, धम्माच्या गुणांमध्ये, संघाच्या गुणांमध्ये श्रद्धा आहे. मग आपण श्रद्धा संपन्न आहोत. सगळ्यात महत्वाचं असं. मग पुढे काय? मग सील संपन्न म्हणजे काय? बघा, सील संपन्न पाणातिपाता पटिविरुद्ध होती. बरोबर. पाणातिपाता आहे, अदिन्नदाना, कामेसुमिचारा, मूसा वादा, सुरा मेरेय. सील ह्या व्हिडिओमध्ये खूप चांगल्या प्रकारे पंचशील सुद्धा, अष्टशील सुद्धा खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. चला सांगा बरं, कोण कोण पंचशिलाचं खूप चांगल्या प्रकारे पालन करतो आणि असं कोण आहे जो आठवड्याला एकदा तरी अष्टशिलाचं पालन करतो? मी काही काही लोकांना ओळखतो जे आठवड्याला 2 ते 3 वेळेस आरामात मध्ये अष्टशिलाचं पालन करत असतात आणि कालांतराने अष्टशिलाचं पालन करणं खूप सोपं सुद्धा होऊन जातं. अष्टशील का केलं पाहिजे हे पण मागे खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. जे लोक नवीन असतील ना, त्यांनी वर्षावास या व्हिडिओ पासून एक एक व्हिडिओ आरामामध्ये बघत यावं. सगळ्या व्हिडिओची एक लिंक लागलेली आहे, साखळी लागलेली आहे. एक एक मुद्दा पुढे पुढे चांगल्या प्रकारे समजून सांगितलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. ठीक आहे. जो शिलाचं पालन करतो, चारितशील आहे आणि वारितशील आहे, याला समजून घेतलं पाहिजे आणि तसं पालन केलं गेलं पाहिजे. बरोबर. मागचे व्हिडिओ कृपया करून बघा, खूप छान सांगितलं गेलंय. इथे सांगू शकतो पण व्हिडिओ तासाभराचा होऊन जाईल म्हणून. ठीक आहे. पंचशिलाचं खूप चांगल्या प्रकारे पालन केलं पाहिजे आणि आठवड्यातून एकदा कमीत कमी अष्टशिलाचं पालन केलं गेलं पाहिजे. असं जर कोणी करत असेल ना, तर तो सील संपन्न आहे. आहे काही दुसरी क्वालिटी आपल्यामध्ये? विचारा विचारा. ओके. खूप सोपं आहे. कसं? चाग संपन्न म्हणजे काय? इद विसाखे मात्युगामो विगत मल अच्छरेन मलं अच्छरेन चेतसा अगारं अज्जावसति मुत्ताचागा पयत पाणिनी वसग्गरता याग याच योगा दान संविभागरता. सोप्या भाषेत सांगतो. त्याग म्हणजे काय? त्याग करणं. त्याग करणं म्हणजे काय? आपल्याकडे जे असलेलं आहे, जे काही गोष्ट आहे, त्याला आपण त्याचा त्याग करणं किंवा त्याला दान देणं. इथे दानाबद्दलच म्हटलं गेलेलं आहे. कसं? विगत मल अच्छरेनं. कसं आहे की चित्तामध्ये खूप ईर्ष्या असते. बरोबर. थोडा जळण असते. बरोबर. तसं काहीतरी सगळं हे मनाचे मल सोडून जो व्यक्ती चेतसा अगारं खूप चांगल्या प्रकारे मुक्त चागा, तो खूप चांगल्या प्रकारे मुक्त म्हणजे मुक्तपणे त्याग करतो. कशाचा त्याग करतो? आपल्या संपत्तीचा दान संविभागरता, त्याला भागाभागांमध्ये डिवाइड करतो. घरामध्ये काही गोष्टी देईल, आई वडिलांसाठी करेल, समाजासाठी करेल, काही गोष्टी दान धर्म करेल. खूप चांगल्या प्रकारे कुठलीच अटॅचमेंट न ठेवता, कुठलाच लाभ व्हावा, प्रॉफिट व्हावा, वावा व्हावी, समाजामध्ये लोक वावा करावं या उद्देशाने नाही, तर स्वतःचे पुण्यपारामी वाढावी म्हणून दान करतोय, म्हणून त्याग देतोय, या अर्थाने इथे सांगितलं गेलेलं आहे. आणि ज्याच्यामध्ये त्यागाचे गुण आहेत, दान देण्याचे गुण आहेत, तोच त्याग संपन्न आहे. बरोबर. आपण दान देतो का? समाजामध्ये म्हणा, धार्मिक कार्यामध्ये म्हणा, इतर लोकांना दान देतो का? बरोबर. हा एक प्रश्न आहे. त्याग संपन्न हे दानाबद्दलच आहे. ठीक आहे. दान देताना कुठलीच अटॅचमेंट नसली पाहिजे. मुक्त हाताने, मुक्त मनाने दान दिलं गेलं पाहिजे. बरोबर. आपापल्या परीने. असं नाही की पगार आहे ₹1,00,000 आणि दान देतो ₹2,00,000, असं नाही. बरोबर. दानाचं सुद्धा एक बजेट केलं गेलं पाहिजे. संसार करणं फार महत्वाचं आहे, सेव्हिंग करणं फार महत्वाचं आहे आणि त्यातून दान धर्म करणं हे फार महत्वाचं आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. पुढे नंतर चौथं फार महत्वाचं आहे मित्रांनो. बरोबर. ते थोडं हायर लेवल आहे. कसं? पय्या संपन्नो. कसं आहे पय्या संपन्नो? आता खूप सोपं आहे. आता इथे खूप मोठं पॅरेग्राफ आहे, पण आपण असं समजून घेऊ. कसं? की जो उदय वेळेला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतोय. बरोबर. चित्तामधले धम्म काहीतरी वरती येत आहेत, काहीतरी नाहीसे होत आहेत, त्याला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतोय. अनिच्च दुःख अनंत खूप चांगल्या प्रकारे समजून घेतोय, तोच व्यक्ती पय्या संपन्न आहे. असं साध्या सरळ भाषेमध्ये समत विपස්සना केल्यानंतर जेव्हा अनिच्च दुःख अनंत हा भाव खूप चांगल्या प्रकारे जागा होईल, तेव्हाच आपण पय्या संपन्न आहोत असं समजलं गेलं पाहिजे. तुम्ही आणि मी आपण खूप चांगल्या प्रकारे मांडून मोडून बसतो. 1 तास म्हणा, 2 तास म्हणा, 10 दिवसांचे शिबिर, 20 दिवसांचे शिबिर,
लॉंग कोर्सेस आहे वेगळे वेगळे. पण जोपर्यंत अनित्य दुःख अनंत हा भाव जागा होत नाहीये ना, तर काही पैया होत नाहीये, तोपर्यंत विपश्यना होत नाहीये, प्रज्ञा होत नाहीये असं म्हणता येईल. म्हणून जोपर्यंत हे तीन भाव हे ती लक्षण जागत नाही, तोपर्यंत पैया होत नाही. आणि जर असं होत असेल तर साधुकार आहे, खूप चांगल्या पद्धतीने साधुकार आहे. ठीक आहे. हे 4 गुण असले पाहिजे. इमे ही खो विसाखे चतुही धम्मे ही समन्नागत मातुगामो परलोक विजयाय पटिपन्नो होती परलोको आरद्धो होती ती. साधू 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 हे 4 गुण असतील ना, तर ह्या लोकात तर सोडा, दुसऱ्या लोकांमध्ये सुद्धा खूप विजयी होईल. बरोबर, खूप प्रगती होईल असं बुद्ध सांगतात. आणि बुद्ध सांगत नाही फक्त, बुद्ध गॅरंटी सुद्धा देतात असं. मग इथे खूप छान प्रकारे गाथा आहेत. सुसंग विहित कंबंता संघहित परिजना भत्तू मनापंचरती संभतंग अनुरखती. आपण जे 4 गोष्टी पाहिल्या ते. नंतर सद्धा सीलेन संपन्ना, श्रद्धा आहे, सील आहे. वदयू वीतंग अक्षरा, खूप चांगल्या प्रकारे एखादं काम केलं जातंय, कुठलं मनामध्ये काही वाईट गोष्टी ठेवली जात नाहीये. निच्छंग मग्गंग विशोधेती सोत्थानंग संपरायिकंग, खूप चांगल्या प्रकारे निच्छंग मग्गंग रोज मार्गाचा म्हणजे धम्माचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला जातोय. सील समाधी पंयेचा आणि चित्ताला शुद्ध केलं जातंय अशा प्रकारे. पुढे एच्चे ते अठ्ठ धम्माच 4 यहलोकाचे आणि 4 परलोकाचे असे 4 8 गोष्टी आहे. यस्सा विजंती नारिया, ज्या नारीमध्ये, ज्या महिलामध्ये, ज्या उपासिकामध्ये ह्या गोष्टी, ह्या 8 गोष्टी असतील ना, विज्जती असतील ना, तर तंपी सीलवंतिंग आहू धम्मठ्ठंग सत्यवादिनिंग. साधू साधू साधू, ज्या व्यक्तीमध्ये, ज्या उपासिकामध्ये हे 8 गुण असतील, तिला सीलवतीच म्हणता येईल. आहू म्हणजे म्हणता येईल जे शीलवान आहेत. धम्मठ्ठ आहे, धर्मठ आहे म्हणजे धम्मावरती आरूढ आहे, धर्मामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रतिष्ठित आहेत. आणि सत्यवादिनी सुभाषित आहे, खरं बोलणारे आहेत. आणि ह्या लोकांची खूप वावा होते समाजामध्ये, खूप चांगल्या प्रकारे वावा होते, गुणगान होतात अशा लोकांचे अशा प्रकारे. मग पुढे बुद्ध सांगतात की 16 आकार संपन्ना अठ्ठ अंग सुसुमागता ता दिसी सीलवती उपासिका. 16 प्रकारचे म्हणजे काय, तर हे डिटेलमध्ये 16 गोष्टी सांगितल्यात. 8 अध्यतंग आणि 8 बाहेरच्या अशा प्रकारे. नंतर अठ्ठंग ह्या 8 गोष्टी अजून, ह्या 8 अजून डिटेलमध्ये सांगितलं गेलंय. कसं, सीलवती आहे, धम्मठ्ठंग आहे, सत्यवादिनी आहे, सद्धा सील संपन्न आहे, वदयू आहे, वीत मच्छर आहे, अशा प्रकारे अशा 16 गोष्टी. आणि ही जी सीलवती, जी शीलवान उपासिका आहे ना, त्यांचं माहिती काय होतं, उपपज्जती देवलोकं मनापंग, मनासारख्या देवलोकामध्ये हे लोक उत्पन्न होतात. साधू 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 का होतात देवता लोकांमध्ये उत्पन्न माहितीये? मनुष्यांचा एक आयुष्यकाळ आहे, देवता लोकांचा एक आयुष्यकाळ आहे, बरोबर. आता ज्यांचं पुण्यकर्म आहे ना, ते देवता लोकांमध्ये आहेत. का आहेत? पुढच्या बुद्धांची वाट बघत. एकदम स्पष्ट सांगतोय. खूप सारे देवता लोक जे आता देवता लोकांमध्ये आहेत ना, तुष्यित लोकांमध्ये, 33 मध्ये, ते पुढच्या बुद्धांची वाट बघतायत. आणि जेव्हा पुढचे बुद्ध उत्पन्न होतील, त्यांना धम्मचक्र प्रवर्तन करतील, जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त होईल, ते मनुष्य लोकांमध्ये येतील, जन्म घेतील, बुद्धांचा धम्म ऐकतील, स्वतः पन्न होतील, सगदागामी होतील, अनागामी होतील, अरहंत होतील, असं आहे. ठीक आहे. भरपूर धम्मपद अट्टकथांमध्ये आपल्याला अशा गोष्टी मिळतात. ते तिथे वाट बघतायत, त्यांच्या पुण्याच्या प्रतापाने तिथपर्यंत गेलेले आहेत. किती वर्ष मनुष्यांच्या जन्मामध्ये, किडा मकोडांमध्ये राहतील? नाही, पुण्यकर्म आहे, देवता लोकांमध्ये गेलील, बुद्धांचा काळ येईल, तेव्हा बरोबर पृथ्वीवरती परत जन्म घेतील आणि निब्बानाला जातील. असंच आहे. ठीक आहे. खूप लोकांना पटलं नसेल, काही हरकत नाहीये. आपण शीलावरती लक्ष द्या. पंचशील घेतोय का, अष्टशील घेतोय का, समाधी करतोय का, विपश्यना करतोय का, बस. बाबासाहेबांनी हे सांगितलं आहे, सील समाधी पय्या, 10 कुशल कर्म, 10 पारमी, यांच्या पलीकडे काहीच नाहीये मित्रांनो. ठीक आहे. हे खूप सारे सूत्र आहेत ना, हे आपल्याला मोटिवेशन देण्यासाठी आहेत, आपली प्रगती चेक करण्यासाठी आहे, की मी ह्या कॅटेगरीमध्ये येतो का, बरोबर. हे गुण माझ्यामध्ये आहेत का, आपण धर्माच्या मार्गावर किती प्रतिष्ठित झालेलो आहे हे चेक करायला. धम्मपद अट्टकथा मोटिवेशन द्यायला, अरे अच्छा असं केलं तर असं होतं, असं नाही केलं पाहिजे, नाही तर मग असे विपाक येतील, अशा प्रकारे समजून घेण्यासाठी हे बाकीचे सूत्र आहेत. पण मेन काय आहे, सील समाधी पय्या, बस. याच्या पलीकडे धम्म नाहीये मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारे
आज आपण खूप चांगल्या प्रकारे हे 4 आणि 4 अशा 8 गोष्टी बघितल्यात. हे पॅरामीटर्स आहे. हे मापदंड आहेत, की धम्माच्या मार्गावरती आपण खरंच आरूढ झालेलो आहे का? का फक्त आपण असे प्रवचनच ऐकतोय? का फक्त आपण चर्चाच करतोय, गप्पाच करतोय? बरोबर? गुण धारेती ती धम्म. बरोबर? धम्म हा धारण करण्याचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो, खूप श्रद्धासंपन्न लोक याला खूप चांगल्या प्रकारे समजून सुद्धा घेतील आणि इतकं जटिल सुद्धा नाहीये. बरोबर? खूप सोपं आहे. भगवंतांनी खूप चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. बरोबर? आणि हळूहळू तुम्हाला मला याच्या चांगल्या प्रकारे अभ्यास करून याला ह्या गुणांना अवलंबन करायचं आहे आणि याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे चालायचं सुद्धा आहे. अशा प्रकारे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपण आलात. ही धम्मदेसना ऐकली. ही धम्मदेसना ऐकून तुम्ही माझी दान पारामी पूर्ण करण्यासाठी मला मदत करत आहात. मला माहिती आहे की इथपर्यंत खूप कमी लोक व्हिडिओ बघत येतात. त्या श्रद्धासंपन्न लोकांसाठी भरपूर अनुमोदन. आता मला बघायचं आहे की कोणकोणते लोक आहेत की जे इथपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत येतात. कमेंटमध्ये एक शब्द टाईप करा, अनुमोदन. या धम्मदानाचं आपण अनुमोदन करत आहात. मला बघू द्या ते कोण कोण श्रद्धावान लोक आहेत जे इथपर्यंत व्हिडिओ बघत येतात. नक्कीच धम्म समजण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, धारण करण्यामध्ये आपली उत्सुकता, आपली मेहनत, आपली वीर्य पारामी दिसून येते. नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कोण आहेत. फक्त अनुमोदन शब्द टाईप करा. ठीक आहे. काही काही लोक 1-2 मिनिटं बघतात जातात, पण श्रद्धासंपन्न लोक बरोबर इथपर्यंत व्हिडिओ बघत बघत येतात आणि त्यांची संख्या कमी आहे. ठीक आहे. असो, आपण आलात. खूप खूप धन्यवाद. साधुकार आहे. या पुण्याच्या प्रतापाने तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. धम्म समजो. धम्माच्या आचरणामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे प्रतिष्ठित हो. या पुण्याच्या प्रतापाने अरहंतांचे दर्शन हो, बुद्धांचे दर्शन हो. सगळ्या देवतागणांनी या पुण्याचा स्वीकार करावा, आमचं रक्षण करावं. खूप चांगल्या प्रकारे हे वर्ष गेलेलं आहे. उरलेल्या काळामध्ये सुद्धा आम्ही खूप चांगल्या प्रकारे कुशलकर्म करू. आमचं आचरण बघून इतर लोक सुद्धा प्रेरित हो. धम्म आचरण करण्यासाठी धम्म आम्हाला मदत करो, आम्हाला प्रेरणा दो. आमची पारामी पूर्ण हो आणि लवकरात लवकर अरहंत सुख लाभो. बुद्धांचे दर्शन हो. साधू साधू साधू.